श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा, स्वामीमय शुभेच्छा. त्यानंतर मी देवघर साफ करायला घेतलं, तर त्यानंतर मी दाखवले की देवांना कपडे घालून ते बसवण्याचं काम मी करणार. मात्र ते माझं रोजचं असतं. हे दुर्गा माता, लक्ष्मी, गणपती, आपले स्वामी आणि बाळकृष्ण. तर अशा प्रकारे हे माझं पूर्ण साफसफाई, कारण की मी दर शनिवारी रविवारी ते करतेच. बघा, यानंतर मी स्वामीचं आसन मात्र स्वच्छ करून घेतलं. त्यावर स्वामी विराजमान होणार माझे. त्यानंतर माझ्या स्वामींचं असं आसन मी तयार करून घेतलं आणि त्यांना तिथे ठेवलं जिथे स्वामीला मला बसवायचं आहे. हे चुटकीत होणार नाही, पण करून दाखवण्याचा प्रयत्न मी मात्र केला. हे बघा, मी आसन आधी वर ठेवलं होतं, नंतर खाली ठेवलं. हे स्वामी माझे देव मी नेटके कपडे घालून स्वच्छ करून त्यांना मी असं बसवलं. प्रत्येक देवाची मी ओळख आधी पण करून दिली आहे, पण या ब्लॉगमध्ये पण मी करून देईल. हे 3 दिवसापूर्वी घेतलेलं गुलाबाचं फूल जशाचेच तसंच आहे. मी स्वामीला अर्पण केलं आणि ते त्यांच्या दत्तात्रयाच्या फोटोजवळच केलं. हे स्वामीसाठी आहे आणि हे मी देवासाठी फुलं. म्हणतात की देवघर आणि पूजा हे फुलाशिवाय अधुरी आहे. त्यानंतर सगळ्या देवांना स्वच्छ धुवून कोरडे पुसून त्यानंतर मी हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर प्रत्येक देवाला मी अष्टगंध पण लावून घेतलं. ही माझी गोमाता. त्यानंतर श्रीयंत्राला पण लावलं आणि हळद कुंकू लावल्यानंतर मी त्यांना अष्टगंध लावलं. आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि प्रत्येकाला स्वामीची पूजा करायलाच पाहिजे. स्वामी फक्त हा शेवटचा चमत्कार आहे. जिथे माणूस थकतो तिथे स्वामी मात्र चमत्कार दाखवतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वामीमुळे खूप बदल झाला माझ्या आयुष्यामध्ये. तर तुमच्या पण होईल. तुम्हाला पैसा पाणी नाही, पण सुख समाधान मात्र स्वामी नक्की देतात, हे नक्की. तर स्वामीची पूजा नक्की करा. त्यानंतर मी अष्टगंध लावून सर्वांना फूल अर्पण केले. सर्वप्रथम मी स्वामीच्या फोटोला फूल अर्पण करून मी गणपतीच्या फोटोला जास्वंदाचं फूल अर्पण केलं, कारण की जास्वंदाचं फूल हे गणपतीला खूप प्रिय आहे असं म्हटलं जाते. त्यानंतर स्वामीच्या मूर्तीला, बाळकृष्णाला असे मी माझे फूल अर्पण केले. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी धूपदीप हे नेहमी केला पाहिजे. त्यानंतर पिंडावर मी फूल अर्पण केलं आणि जे माझे गांगणापुराणी मी तुळजापूरवरून जे फोटो आणले आहेत त्यांना मात्र मी न विसरता हळदी कुंकू लावून फूल अर्पण करतेच, कारण मला ते फोटो खूप आवडतात. मनापासून माझ्या जवळची माझी एक आठवण आहे. तर चला आपण सर्व देवांची एकदा भेट घेऊया. तर मी श्रीयंत्राला पण फूल अर्पण केलं. तर बघू, हे बघा, आता धूप लावणे खूप गरजेचे आहे. धुपामुळे बोलतात की नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नेहमी असतो. तर त्याच्यामुळे धूप न विसरता लावलं पाहिजे आणि आपल्या स्वामीची 3 अध्याय न विसरता वाचले पाहिजे. त्यानंतर दीप हा पूर्णपणे ओवाळून घ्यायचा नाही. हा चंद्रकोर जसं अर्ध आहे सर्कल, त्या अर्ध सर्कलमध्येच हा दीप स्वामींना ओवाळायचा. त्यानंतर चला मग मला तुळशीला पाणी घालायचं होतं, सूर्याला पाणी घालायचं. सूर्यनमस्कार, सूर्याला रोज जल अर्पण केलं, तुळशीला रोज जल अर्पण केलं म्हणजेच आपलं पितृ खुश होतात असं म्हटलं जातं. तर सूर्याला जल अर्पण करणे न विसरता रोज केले पाहिजे. तर मी जल अर्पण करून मी त्यांना नमस्कार करते. आणि त्यानंतर मग मला स्वामीसाठी नैवेद्य पण तयार करायचा होता. तर गॅस ही आपल्यासाठी अन्नपूर्णा आहे. तर त्याच्यासाठी अन्नपूर्णा असल्यामुळे त्यांना आपण पहिली पूजा त्यांची असते. तर त्यांना आपण नमस्कार करून मी गॅसला सुरुवात केली. पण नंतर मला कळलं की गॅस हे खालून म्हणजे सिलेंडरपासून बंद होतं. तर त्यामुळे गॅस काही सुरू होत नव्हता. त्यामुळे मी सुरू करून सर्वप्रथम स्वामीचं नैवेद्य तयार करायला घेतलं. अशा प्रकारे मी स्वामीसाठी पुरणपोळी तयार केली, त्यांना अर्पण केली. नैवेद्य लावला. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा,
अपमानाय स्वाहा समानाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मी परत मेथीच्या पराठ्यांचा नैवेद्य दिला माझ्या स्वामींना. हे बघा, नैवेद्य घेण्यासाठी स्वामी खाली उतरले होते. म्हणजेच जेव्हा मी नैवेद्य ठेवला पुरणाचा तेव्हा ते फुलांची खाली आली होती, तुम्ही बघितलं. त्यानंतर मी पुन्हा मेथीच्या पराठ्यांचा नैवेद्य ठेवला. असे स्वामी आपल्याला संकेत देत असतात की आपले आज पुरणपोळी, मेथीचा पराठा असं नैवेद्य दिल्यावर स्वामींना खूप आवडतो. स्वामी देव फक्त वासेचे धनी असतात नैवेद्याच्या. तर तुम्ही बघू शकता माझा अनुभव हा. त्यानंतर बघू शकता की मी सुंदर असं गुलाबाचं फूल, त्यानंतर माझे देव असे मांडलेले आहे. इथे अन्नपूर्णा माता, पिंड, गोपाल बालकृष्णा, गोमाता, शंकर, श्रीयंत्र, लक्ष्मी, हनुमानजी, दुर्गा माता, श्री स्वामी समर्थ, माझे गणपती, लक्ष्मी, गणपती चांदीचे, माझ्यानंतर स्वामी, माझे स्वामी दत्तात्रय आणि विठ्ठल रखुमाई, त्यानंतर विष्णू, श्री शंकर, श्री स्वामी समर्थ. हे घर स्वामीचे आहे आणि आम्ही स्वामीच्या घरात राहतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीसमोर माझा फोटो नसेल असं होऊ शकत नाही. मी नेहमी, तुम्ही छोट्या माझ्या शॉर्ट ब्लॉगमध्ये बघता, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघता की माझा स्वामीसमोर हा नेहमी उभा असलेला मी व्हिडिओ काढतेच. तर चला, आजची स्वामीमय पूजा, देवघराची साफसफाई कशी वाटली भेटूया नंतर छोट्याशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.